पंक्चर स्कॅमचा अजून एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतो. नुकतंच मी आहे ना, हवा भरायला गेलो होतो लोकल ठिकाणी आणि त्याच्याकडे होता टँक बेस्ड एअर इन्फ्लेटर होता बेसिकली. ठीक आहे. जो मोठे टँक असतात ना त्याच्यात तुम्हाला कॉम्प्रेसर चालू करायची गरज पडत नाही. एकदा हवा भरून ठेवली स्टोअर टँकमध्ये, की ती तुम्ही गाडीच्या टायरमध्ये हवा भरायला वापरू शकता. आता झालं काय, माझ्या गाडीमध्ये हवा खूपच कमी होती. 20 PSIच्या आसपास होती आणि तो हवा भरायला लागला आणि मला म्हणे पंक्चर आहे गाडीमध्ये. ठीक आहे म्हणलं, का पंक्चर आहे? तर म्हणे चेक करावं लागेल. आता मित्रांनो होतं का, हे जेव्हा चेक करतात ना तेव्हा 2-3 पंक्चर तुमच्या टायरमध्ये नक्कीच काढणार. मग त्याला मी सांगितलं, "भाई तू कॉम्प्रेसर मशीन चालूच केली नाही, तर हवा कशी भरणार?" लक्षात ठेवा मित्रांनो, जो स्टोअर टँक असतो त्याच्यामध्ये हवेचा दाब जर कमी असेल, तर तुमच्या गाडीमध्ये आहे ना 3-4 PSI टायरमध्ये हवा बसते. 10-15 PSI बसत नाही. अशा केसमध्ये तुम्हाला उल्लू बनवलं जातं, की टायरमध्ये हे नाही पंक्चर आहे. मला म्हणे पंक्चर आहे. म्हणलं, "तू पहिले हवा भरून तर बघ." ओके. मला म्हणे हवा बसणारच नाही कारण पंक्चर आहे. विचार करा. तर अशा प्रकारे तुम्हाला उल्लू बनवायचा प्रयत्न केला जातो. लक्षात ठेवा कॉम्प्रेसर मशीन चालू आहे का नाही हे चेक करत जा. ठीक आहे. आणि मग गाडीमध्ये हवा भरा. मित्रांनो कुठलाही टायर असू द्या, कितीही पंक्चरवाला टायर असू द्या, जर कॉम्प्रेसर मशीन चालू असेल, हवा भरलीच जाते. त्यामुळे असल्या स्कॅमपासून वाचा. कोण म्हणत असेल तुम्हाला हवा कमी असतात, पंक्चर आहे. पहिलं चेक करून घ्या आणि मग हे इन्शुअर करा. त्याच्याकडे चेक करू नका. दुसरीकडे चेक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.